कल्याणी, तुमचं नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आहे शॉपिंगचा फायनल डे. फायनली शॉपिंग संपणार आहे आज, कारण की सुद्धा युरोपवरून रिटर्न आलेले आहेत आणि आज त्यांची शॉपिंग आहे. माझे सासरे म्हणजे आमचे बाबा, त्यांची शॉपिंग आहे. फक्त जेंट्स लोकांची शॉपिंग राहिली आहे आणि माझी आणि रियाची कपड्यांची शॉपिंग झालेली आहे. पण मला माझं फाउंडेशन चेंज करायचं आहे. मी मॅकचं फाउंडेशन यूज करते, पण मी ठरवलं आहे की मला डिओर वापरायचं आहे. सो मी डिओरचं फाउंडेशन आज घेणार आहे. तर तुम्हाला सांगेल की डिओरची सध्या कॉस्ट काय आहे आणि मॅक नंतर मी डिओरवर का शिफ्ट होती हे पण मी सांगेल. आणि डिओरचा माझा एक्सपिरियन्स मी एक आठवड्याभरानंतरच तुमच्याशी शेअर करेल की डिओर चांगलं आहे की मॅक चांगलं आहे. तर चला माझ्यासोबत आपण जाऊया शॉपिंगला. आम्ही चाललो आहे फिनिक्स मॉलला. सॉरी फर्स्ट आम्ही चाललो आहे पॅव्हिलियन मॉलला, कारण की जे डिओरचे प्रॉडक्ट आहे ते फक्त फिनिक्स, विमाननगर आणि पॅव्हिलियन मॉल जो आहे सेनापती बापट रोडचा तिथेच मिळतात. सो जायचं. रिया ही आहे रियाची डॉल. तिला दाखवायची व्हिडिओमध्ये की ही मम्मा ही माझी डॉल पण दाखव. ठीक आहे. आणि त्यात असं झालं की योगेश इथे नसताना आईला मी 2 दिवस बोलवलं होतं आणि त्याच दरम्यान माझी साडी घरी आली आहे, जी मी पल्लोडमधून घेतली आहे माझ्या धीराच्या लग्नासाठी. आणि आईने ती साडी पाहताच क्षणी आईने मला असं सांगितलं, बाळा मला काही तुझी ही साडी आवडली नाही. तर मला त्याचं खूप टेन्शन आलेलं आहे. जसं आईने अप्रुव्हल माझ्या दिलं की नाही, म्हणजे अप्रुव्हल इन द सेन्स की डिसअप्रुव्हल म्हणू शकतो ना, काय म्हणा, डिसअप्रुव्हल दिलं की ही साडी काय बरोबर नाही आहे, तू पैसे वाया घालवलेत. तर आता मला भीती वाटते. मी तुमच्याशी शेअर करणार होते की साडी आल्यानंतर की मी कुठली साडी घेतली आहे पल्लोडमधनं. ॲक्च्युली आधी मला एक वेगळी साडी आवडली होती, ती 8,000ला होती. बट ड्यू टू सम रिझन, काही कारणांमुळे ती मला नाही घेता आली. नेक्स्ट तिथे गेल्यानंतर दुसरी साडी मला एक आवडली, रेड कलरची आहे, तेही मी तुम्हाला सांगते. पण आता मी ठरवले ती रिव्हील नाही करायची, सरळ लग्नामध्ये वेअर करायची, कारण की आईने एकदा मला असं सांगितलं की चांगली नाही आहे. म्हणून मी ती साडी ठरवली कोणालाच दाखवायची नाही, सरळ लग्नामध्ये घालायची आणि तेव्हाच विचारायचं ही कशी दिसतीये म्हणून. चला फायनली पॅव्हिलियनला पोहोचलो आहे. पॅव्हिलियनला मी अर्धा तासात यांना पाऊण तासामध्ये मी यांना पोहोचवलं आहे. बट पार्किंगला आम्हाला अर्धा तास लागला आहे. पार्किंग आज संडेमुळे पार्किंग नाही मिळाली. माझ्या खूप अथक प्रयत्नांनी आम्ही पार्किंग केलेलं आहे. त्यामुळे आता शोधतोय की इथे सफोरा कुठे आहे. डीप क्लिन्झिंग नो स्ट्रेट 170 रुपयाला आहे. 230ला आहे फक्त छोट्या मुलींच्या इथे. मस्त आहे. खूप वेगवेगळे प्रकार आहे याच्यामध्ये. स्टार शेप आहे, कॅटचा पण शेप आहे, खूप सारे शेप्स आहेत. आणि रियाला हे असले प्रकार खूप आवडतात. रिया इथे खूप सारे येतात. कुठलं पोस्ट कार्ड? सना तुझ्या शॉपिंगसाठी नाही आलोय आपण इकडे. अच्छा, असं काहीतरी तुम्हाला लिहायचं असेल वेगळं तर. एका सोना मला कळतंय तुला सगळं घ्यायचं आहे. मला हे पाहिजे होतं रोलर, दगड आहे फेस मसाज करण्यासाठी, स्टोन आहे म्हणजे, आणि 400ला आहे. आणि हे फेस टॉवेल आहे. हा फ्रीजमध्ये ठेवतात तो वाला आहे का थंड होण्यासाठी? हा वाला आहे का? हा फ्रीजमध्ये ठेवायचा आणि मग मसाज करायचं त्याने. हा नाही ठेवत का? हा पण असतो ना ठेवतात थंड होण्यासाठी की नाही? आता हे जे वॉटर आहे हे थंड होतं. अच्छा, हा 200ला. हे ग्लास आहे का? पडल्यावर तुटत आहे नाही ना? ग्लास नाही आहे ना? काय झालं? काय झालं? काय
ना प्लास्टिक टिफिन आपण यूज नाही करत. तर चला बस 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 ना. शॉपिंग रियाने केली आहे ना, 1000 रुपये माझे मायनस झाले. चालणार नाही बिलकुल. रियाचे 1000 रुपये मायनस झालेत शॉपिंगमधले, माझे 1000 रुपये मायनस नाही झालेत. अगं रिया सूट छान होतं इथे रियासाठी. त्याला घालण्यासाठी चप्पल नाही आहे लग्नामध्ये आणि डेली यूजसाठी पण नाही आहे. तो कोकणे चौकातून घ्यायचं की इथून घ्यायचे? मॅक्स असेल किंवा वेबसाईटमध्ये चेक करूया. त्यात वेबसाईटमधले छोट्या मुलांचे शूज खूप चांगले निघतात आणि खूप दिवस टिकतात. ये है हमारा लालची बच्चा. बघ इकडे मागे, ये लालची बच्चा. तुम्हाला सांगते, ज्यावेळेस आपल्याला काही घ्यायचं नसतं ना कपडे, त्यावेळेस सगळंच कलेक्शन चांगलं असतं. आणि ज्यावेळेस आपल्याला घ्यायचं असतं किंवा आपण त्या पर्पजसाठीच येतोच ना, त्यावेळेस आपल्याला काहीच कलेक्शन चांगलं मिळत नाही. आणि आज मला कपडे नाही घ्यायचे आहेत कारण की मी खूप लग्नासाठी शॉपिंग केलेली आहे. तर आज मला इथे वेस्टर्न वेअर एवढे छान छान दिसत आहेत. सेफोरा आलेला आहे. फायनली डिओरचे प्रोडक्ट मी घेतलेत. त्यांनी मला मेकअप पण केला आहे डिओरचा. पतिदेव तर म्हणतायत थोडं वेगळं वाटतंय, छान वाटतंय. रिया कसं वाटतंय मम्माचा मेकअप? आणि क्वांटिटी खूप कमी वापरली आहे त्यांनी. बघूयात आज दिवसभर मी तोंड नाही धुणार आहे. ठेवणार आहे की कसा दिसतोय हा, आणि खरंच लॉंग लास्टिंग आहे का वाटतंय की नाही वाटत आहे. म्हणजे सकाळी जो मी मॅक्सचा मेकअप केला होता आणि आता हा डिओरचा मेकअप वेगळा वाटतंय की नाही वाटत? मला स्वतःला पण वाटतंय. आणि तिने खूप कमी लावलं होतं मला. शॉपिंगला आलोय पण बहिणी काय वॉश ठेवायचा बंद करत नाही आहे. कोण आहे? आमचा नवरदेव आहे. 1 मिनिट दाखवते. ऑनलाईन शॉपिंग चालली आहे. अशी माझी पुणे आणि मुंबई दोन्ही शॉपिंग एकत्रच चालली होती. हां चांगलं वाटतंय, छान वाटतंय. कसं वाटतंय? हो हो छान दिसतंय. लूज वाटतंय का? मला हात लूज वाटतंय. नाही बरोबर नाही चांगली छोटी वाटते का नाही ना? पिंक कलर. पॅव्हिलियन मॉलचं काम उरकून आम्ही आलो आहोत फिनिक्स मॉलला, फिनिक्स वाकडला. आणि इथे आम्हाला चहा प्यायचा आहे म्हणून मी इथे चहा प्यायला आलो आहे. काय नावाचं? चाय बाजार. कोल्ड्रिंकसारखा कप आहे. 2 जणांचं काम आरामात होणार आहे. घ्यायचं पिऊन सांग कसं आहे. हळूहळू. गरम आहे, गरम आहे. चांगली आहे. साखर कमी. त्यांनी तिथे समोर स्क्रीनवर विचारलं होतं काय काय टाकायचं ते सिलेक्ट करायचं. तर मी त्याच्यामध्ये लेमन ग्रास सिलेक्ट नाही केलं कारण की मी गवती चहा उन्हाळ्यामध्ये थोडा हीट वाढते. कारण की ऑलरेडी मला अद्रक पण हवं होतं, वेलची पण हवी होती. म्हणून मी त्याच्यामध्ये अद्रक आणि वेलची सिलेक्ट केलं होतं. पाहूयात कसा आहे हा चायूसचा चहा. जनरली मला टपरीवर चहा प्यायला आवडतो, मी खरं सांगते. मला हॉटेलमध्ये पेक्षा जे टपरीवर चहा बनवतात तो आपल्या घरच्यासारखा लागतो. चहाची टेस्ट खरंच चांगली आहे. फक्त एवढंच आहे की खूप फिका चहा आहे. जर तुम्ही फिका चहा पित असाल तर चांगला आहे. तिथं मेन्शन केलं होतं की तुम्हाला जर जास्त शुगर हवी असेल तर तिथं तुम्ही क्लिक करू शकता. तर मी नॉर्मल शुगरवर क्लिक केलं होतं. Which animal is known as the king of jungle? टायगर. Lion. The national flower of India. नॅशनल फ्लावर सनफ्लावर. Lotus. सॉरी. What designs the national flag of India? व्हॉट? वॉट नसेल हू असेल. नीट रीड कर. Who designs the national flag of India? नो दॅट आय रिअली डोंट नो. हूच ना.
पिंगलाली व्यंकया. अच्छा, साऊथ इंडियन गाय काय. अशा पद्धतीने चहा पिता पिता रियाचं कौन बनेगा करोडपती खेळून झालं आणि मग आम्ही पुढे गेलो रियाच्या बाबाच्या शॉपिंगसाठी. बाबा मी जे सांगणार ते घेणार आहे बाबा बोलला. माहिती नाही ना, बाबा देऊन आले. बाबाला देऊन आले. काय देऊन आलीस? कपडे. काय कपडे देऊन आलेस? हे कपडे. ठीक. 2-3 शॉप फिरल्यानंतर कुठेतरी जाऊन फायनली आम्हाला रियाच्या बाबाचा म्हणजे योगेश यांचा कुर्ता मिळाला आणि तोही त्यांच्या मनाप्रमाणे. आणि इथे प्ले सेक्शनमध्ये नाही नेलं म्हणून आमचं रडणं चालू होतं. आपले स्वागत आहे. काय राव कसं काय. रिया प्ले सेक्शनमध्ये गेल्यानंतर मी समोर पाहिलं की क्रिकेटची मॅच चालू होती आणि मी भयंकर क्रिकेट वेडी आहे आणि त्यात मुंबई इंडियन्सची मॅच होती आणि रोहित शर्मा तर माझा फेवरेट आहे म्हणून मी 15-20 मिनटं मस्त उभं राहून मॅचचा आनंद घेतला. शॉपिंग तुम्ही करायला जगाच्या पाठीवर कुठेही जा पण जेवण करायला संध्याकाळी पठारेलाच आलं पाहिजे आणि चिकन रानच खाल्लं पाहिजे आणि त्यात हा माझा भाऊ मग काही विचारायलाच नको. आणि रोहित शर्मा बॅटिंग करत होता आणि ती आपण पाहिजे नाही असं होणार नाही म्हणून जेवता जेवता रोहित शर्माच्या बॅटिंगचा आनंद घेतला. माझं नाव वर्षा. माझी सबस्क्रायबर आहे. सबस्क्रायबर नाही माझी मैत्रीण आहे. सबस्क्रायबर मला थोडंसं ऑड वाटतं. नाही ऑड वाटतं. आणि पठारे मला लकी आहे. प्रत्येक सबस्क्रायबर मला त्याने म्हटलं की दिसली तर छान होईल आणि काय आणि माझे प्रत्येक सबस्क्रायबर मला इथे भेटतात. मला इथे भेटलं तेच मी आला म्हटलं कारण की मी 2-3 वेळा भेटलो. अच्छा म्हणजे असं समोरासमोर व्हिडिओजमध्ये पण त्याचा आज झाली भेटणार आणि त्याची वेळेस पठारेसाठी आमचा एक फोटो काढशील. प्रॉडक्ट मी घेतलेले आहे तर म्हटलं का नाही तुमच्याशी शेअर करावं की डिओरचा माझा एक्सपिरियन्स कसा आहे. काल मी एकच दिवस लावलं आहे पण मला खरंच चांगलं वाटलं आहे. अजून मी आठवडाभराने पण लग्न झाल्यानंतर पण मी तुम्हाला नक्की रिव्ह्यू शेअर करेल की कसं मला वाटलं आहे डिओरचे प्रॉडक्ट. पहिले मी तुम्हाला दाखवते की मी काय घेतलं आहे. फर्स्ट मी फाउंडेशन दाखवते तुम्हाला. हे आहे डिओरचं फाउंडेशन. मी माझ्याकडे अजून मॅकचं पण आहे. माझा तो त्याच्यामध्ये मॅकमध्ये माझा शेड NC41 आहे आणि हे सॉरी मी चुकीच्या याच्यामध्ये शूट करत होते. तर हे आहे डिओरचं फाउंडेशन. डिओर फॉरएव्हर नॅचरल न्यूडमध्ये आहे आणि फॉरएव्हर नॅचरल वॉर्ममध्ये आहे हा शेड माझा. तर मी तुम्हाला ओपन करून दाखवते. पॅकेजिंग मी पण अजून घरी आल्यानंतर ओपन केलेलं नाही आहे. आणि मी प्राईस सांगायचं विसरले. याची प्राईस आहे 5700 5,700 रुपयाचे आहे आणि मॅकचं फाउंडेशन काहीतरी 4,800 का 4,500 असंच पडतं. सो जास्त काही डिफरन्स नाही आहे. हे 5,700ला आहे. आणि मी खरं सांगते की आपल्याला वाटतं हे कॉस्टली आहे पण हे खूप दिवस जातात. 2-3 वर्ष आरामात जातात कारण की यांची क्वांटिटी खूप कमी लागते आपल्याला. सो दिस इज माय लक्झरियस ब्रँड मेकअपचा असं तुम्ही म्हणू शकता. डिओर मी खूप नाव ऐकलेलं आहे की डिओर खूप फ्रेंड्सकडनं ऐकलेलं होतं. तर म्हटलं की आपण पण ट्राय केलं पाहिजे. सो आठवड्याभरानंतर मी नक्की रिव्ह्यू शेअर करेल तुम्हाला की लग्नाच्या जे पण फंक्शन आहे त्याला मी लावणार आहे हे. तर मी नक्की रिव्ह्यू शेअर करेल की हे कसं आहे आणि खरंच तेवढं इफेक्टिव्ह आहे का जसं मला मॅक वाटायचं तसं हे आहे का हे मी नक्की शेअर करेल. तर हे आहे माझं फाउंडेशन. तर सेकंड प्रोडक्ट आहे याचं मेकअप फॉरएव्हर लूज पावडर. जसं मी स्टुडिओ फिक्सचं कॉम्पॅक्ट वापरते तशी ही लूज पावडर आहे. जशी माझ्याकडे एक कलर बारची पण आहे आणि तर मी याच्यामध्ये अजून एक घेतली आहे. तिने जेव्हा मला तो
बेस अप्लाय केला आणि त्याच्यानंतर जेव्हा तिने ही लूज पावडर वापरली तर विदिन अ सेकंड ते असं वाटत होतं की माझा मेकअप डन झालेला आहे. तर म्हटलं नाही, हे तर घ्यावंच लागेल, त्याशिवाय तो मेकअप वाटणार नाही की झाला आहे म्हणून. तर म्हणून मी ही पावडर घेतलेली आहे, लूज पावडर. तर हिचं नाव आहे मेकअप फॉरएव्हर प्रोफेशनल पॅरिस अल्ट्रा HD लूज पावडर आणि याची प्राईस आहे 3200 रुपये. आणि मला ही खरंच आवडली होती म्हणून मी घेतली. आणि दिसताना एकदम असं वाटतं व्हाईटिश थोडंसं पिंकिश शेडमध्ये आहे. मी दाखवते ओपन करून की कसं दिसतंय हे. पॅकेजिंग यांच्या खूप चांगल्या असतात, इंटरेस्टिंग असतात. व्हाईट टेक्स्चरमध्ये आहे, तुम्हाला दिसत असेल थोडं पिंकिश व्हाईट आहे. सो हे 2 प्रोडक्ट मी डिऑरचे घेतलेले आहे, फाउंडेशन प्लस लूज पावडर. त्याच्यानंतर मी घेतला आहे ब्लश. मला लिक्विड ब्लश घ्यायचं होतं. पहिलं लिक्विड ब्लश होतं ते माझ्याकडनं तुटलं होतं म्हणून मला नवीन लिक्विड ब्लश हवं होतं. आणि तिने जे अप्लाय केलं होतं, कारण की तिने माझा मेकअप क्लीन केला होता, तर तिला टेन्शन आलं होतं की आता हिचा मेकअप मी क्लीन केला आणि हिला फिरायचं, म्हणून तिने मला ब्लश पण अप्लाय करून दिलं होतं. तर हे रेअर ब्युटीचं आहे. प्राईज आहे 2900 रुपीज, म्हणजे ऑलमोस्ट हे 3000चं ब्लश आहे. पण हे खूप काही लागत नाही. कलर याचा, एक मिनिट, कलर शेड होप म्हणून आहे. याचं कलर शेडचं नाव होप म्हणून आहे, याच्यावर लिहिलेलं आहे पाठीमागे. आणि तिने खूप कमी अमाऊंटमध्ये हे घेतलं होतं आणि लावलं होतं मला, आणि मला ते खूप आवडलं होतं जेव्हाही तिने लावलं होतं ते. सो हे आहे ब्लश. मला असं वाटतं मी कपड्यांपेक्षा ना बाकीच्याच गोष्टींमध्ये जास्त खर्च केला, तसं मला फील यायला लागलेलं आहे. नेक्स्ट मी दुसरी पण छोटी मोठी शॉपिंग केली आहे, ती पण मी तुम्हाला दाखवते. हे आहे शॅम्बोरचं मॉइश्चरायझिंग क्लिन्झर. हे खूप मस्त आहे. जसं मी हिमालयाचं वापरते त्याने कधी कधी चुनचुन झाल्यासारखं वाटतं मला थोडंसं, म्हणून मला लास्ट टाईम मला हे स्टॉकमध्ये अवेलेबल नव्हतं, तर हे मला मिळालं आहे आणि हे खूप स्वस्त आहे. हे फक्त 295चं आहे आणि प्लस याच्यावरती मला 20% डिस्काउंट पण मिळाला आहे, का तर मी 3 प्रोडक्ट घेतले होते म्हणून. तर हे एक आहे. आणि त्याच्यानंतर माझं लायनर संपलं होतं, सो मी लायनर ह्यावेळेस दुसरं ट्राय केलेलं आहे. मेबेलिनचं टॅटू लायनर आहे, जे 24 or 48 hours समथिंग, ती मला काहीतरी बोललेली, ह्याच्यावर तर नाही लिहिलेलं आहे. हां, 48 hour लिक्विड डीप लायनर. की ती बोलली की तुम्ही कितीही क्लीन करा, तुम्ही कितीही रडा, तरी हे काही म्हणजे हे काही जाणार नाही. मी काही रडणार वगैरे नाही आहे, पण मी सांगते, ती मला सांगत होती की 48 hours हे राहतं. मी तिला म्हटलं होतं लग्नासाठी, म्हणून तिने मला उदाहरण दिलं की जर तुम्ही कितीही लग्नामध्ये रडलात तरी हे जाणार नाही किंवा खराब होणार नाही. तर ह्याची प्राईस आहे, एक मिनिट, ओके सॉरी, ह्याच्यावरच आहे. आणि हे पण याचं ब्रँड, हां, मेबेलिन ब्रँडचं आहे. हे प्राईज आहे याची 499, म्हणजे हे 500चं आहे. तिने मला काल लावलं होतं, मला चांगलं वाटलं. बघू, ह्याचाही रिव्ह्यू मी तुमच्याशी शेअर करेन. मेबेलिनचं मी साधंवालं वापरायची, हे टॅटूवालं मी फर्स्ट टाईम घेतलं आहे. त्यानंतर नेक्स्ट मी घेतलं आहे प्रायमर. माझं फेसेस इंडियाचं प्रायमर संपलेलं आहे. प्रायमर मी काही माझं फिक्स नसतं की मी ह्याच ब्रँडचं वापरते, असं काही फिक्स नाही आहे माझं. तर मला शॅम्बोरचं आहे हे मी पहिलं पण वापरलेलं आहे, त्याच्यामुळे मला माहीत होतं की हे चांगलं आहे, म्हणून मी म्हटलं ठीक आहे हे चालेल. आणि मी छोटंवालं घेतलेलं आहे, कारण की मला प्रायमरमध्ये एक नवीन ब्रँड ट्राय करायचा आहे. तो मी जेव्हा ट्राय करेल तेव्हा मी शेअर करेल. तर हे आहे शॅम्बोरचं स्टुडिओ प्रो म्हणून आहे. प्रेप अँड प्रायमर मॉइश्चरायझर ब्लर बेस, म्हणजे ते जेव्हा आपण मर्ज करतो तसं जेलसारखं ब्लर, म्हणजे पूर्ण असं मर्ज होतं आणि एकदम स्मूथ टेक्स्चर होतं. आणि याची प्राईस आहे 845ला हे आहे. हेही मी ओपन केलेलं नाही आहे. हे थोडं मला कॉस्टली वाटतं, कारण की पॅकेट एकदम म्हणजे त्याचं साईज एकदम छोटी आहे, अमाऊंट खूप कमी आहे आणि प्राईस याची 845 आहे. पण याच्यावरही मला 20% डिस्काउंट मिळालं. शॅम्बोरचे मी 3 प्रॉडक्ट घेतलेत, म्हणून मला प्रत्येकावरती 20% ऑफ मिळाला आहे. तर नेक्स्ट आहे लिपस्टिक, जी माझी ऑल टाईम फेवरेट आहे. मला पिंक कलर खूप आवडतो. मी डार्क कलर खूप कमी लावते, लग्नांमध्ये लावते, म्हणजे फंक्शनला जायचं असेल तरी लावते, आणि लावलं तरी ते मी मध्ये मध्ये पुसत असते. मला माहीत नाही का मला डार्क कलर का नाही आवडत. त्याच्यामध्ये माझा हा शॅम्बोरचा हा जो पिंक कलर आहे, मला हा फार आवडतो आणि मी बऱ्यापैकी मला असं वाटतं की मी हाच कॅरी करते. हा माझा संपला होता, तर मी याला खूप मिस करत होती. काल मी गेली तर मी हा घेतला. आता इथून पुढे मला असं वाटतं की प्रत्येक व्हिडिओमध्ये हाच दिसेल, दुसरा दिसणारच नाही. तर हा आहे नेक्स्ट.
तर नेक्स्ट आहे हे लिक्विड लिपस्टिक. तर हे असे मेकअप प्रॉडक्ट्स मी घेतले होते आणि त्यात मी अजून माझं जसं मी तुम्हाला सांगितलं स्टुडिओ फिक्स खराब झालं होतं. ऑलरेडी मी काल खूप शॉपिंग केली होती, सो स्टुडिओ फिक्स घेणं मला पॉसिबल नव्हतं. म्हणून मी त्याला सबस्टिट्यूट म्हणून कॉम्पॅक्ट तर हवं म्हणून मी शॅम्बोर्सच कॉम्पॅक्ट घेतलेला आहे. सिल्वर शॅडो कॉम्पॅक्ट पावडर, हे सिल्वर शॅडो कॉम्पॅक्ट पावडर. आणि हे मला स्वस्त मिळालं. प्रायमर ह्याच्यापेक्षा महाग होतं आणि कॉम्पॅक्ट स्वस्त होतं. याची प्राईस आहे, एक मिनिट, हां, याची प्राईस आहे 695 प्लस याच्यावरही मला 20% ऑफ मिळाला होता. म्हणजे मी तुम्हाला सांगेल की याचं प्रायमर जास्त महाग होतं आणि कॉम्पॅक्ट स्वस्त आहे. सो हे होते माझे कालचे मेकअप प्रॉडक्ट जे मी घेतले होते. तर हे होतं कालचं माझं शॉपिंग. आणि शॉपिंग झाल्यानंतर आम्ही नेहमीप्रमाणे आमचं जी प्रथा परंपरा चालत आलेली आहे की संडेला आम्ही पठारीला गेलो होतो. माझ्या पूर्ण फॅमिलीला मला माहीत नाही पठारी का आवडतं, मलाही खूप आवडतं, तर आम्ही पठारीला गेलो होतो. आणि आता मला असं म्हणावं लागेल की पठारी माझ्यासाठी खूप लकी आहे. का तर थर्ड टाईम असं होतं आहे की मला तिथे माझे सबस्क्रायबर, मला सबस्क्रायबर म्हणणं नाही आवडत, तर मी असं म्हणेल माझ्या यूट्यूब फॅमिलीचा मेंबर. म्हणजे काल मला वर्षा मिळाली जी चाकणची आहे आणि तिने मला पाहिलं, ती आली, माझ्याशी बोलली. मी खरं सांगते खूप कमी दिवस झालेत, मला 2 महिने होत असतील मे बी यूट्यूबवरती येऊन, म्हणजे यूट्यूबवर ब्लॉगिंग स्टार्ट करून. आणि तुमचं हे जे मी प्रेम पाहते, मध्ये आठवडाभरापूर्वी माझं चाललं होतं की मला नाही होते हे ब्लॉगिंग करणं, तर मी क्विट करू का, हा माझा थॉट माइंडमध्ये आला होता. पण जेव्हा जेव्हा माझे असे सबस्क्रायबर मला भेटतात आणि जेव्हा जेव्हा ते माझ्याशी एवढं छान बोलतात ना, मला असं वाटते की नाही, मी हे करू शकते, मला हे जमेल. आणि तुमच्या ह्या प्रेमामुळेच का होईना मी व्हिडिओ कंटिन्यू करते. सो वर्षाला खूप खूप थँक्यू, तू काल मला भेटली, मला खूप छान वाटलं. आणि नेक्स्ट टाईम मी जेव्हाही चाकणला येईल मी नक्की तुला सांगेल, आपण तेव्हा नक्की भेटूयात. तर आजचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगात. कालचा शॉपिंगचाही व्लॉग कसा वाटला तेही सांगात. आणि मी खरं सांगते की तुम्हाला असं वाटत असेल की कल्याणीमध्ये हे इम्प्रूव्हमेंट हवं असेल, तेही तुम्ही मला बिंदास लिहू शकता. आणि जर ब्लॉग आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमचं असंच प्रेम माझ्यावर राहू द्यात. धन्यवाद.